हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, लग्न असू दे, कुठला प्रोग्राम असू दे किंवा छोटा मोठाही प्रोग्राम असू दे, महिला या साड्या नेसतातच. कितीही फॅशन आली आणि कितीही फॅशन गेली तरी साडीची फॅशन ही कधीच जुनी होत नाही. साडी ही नेहमी ट्रेंडिंग मध्येच असते. ज्यांची उंची कमी आहे आणि तब्येत जास्त आहे अशा महिला काय करतात की साडी नेसण्याचा कंटाळा करतात. त्यांना काय वाटतं की साडीमध्ये आपली उंची अजून कमी दिसेल आणि आपली तब्येत ही जास्त दिसेल. बट तसं अजिबात नाही. तुमची उंची ही कमी असेल आणि तुमची तब्येत ही जास्त असेल तरीही तुम्ही साडीमध्ये स्लिम आणि टॉल नक्कीच दिसू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी ह्या लक्षात घ्यायला हव्यात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स जर तुम्ही साडी घेताना किंवा साडी नेसताना फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही स्लिम दिसायला तुम्हाला साडीमध्ये मदत होईल. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया त्या टिप्स कोणत्या. सगळ्यात पहिली टिप आहे साडीचं फॅब्रिक. यस, जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर साडी निवडताना तुम्ही साडीचं फॅब्रिक हे सॉफ्ट निवडा. जसे की शिफॉन किंवा जॉर्जेटची साडी असेल, अशा प्रकारच्या साड्यांचं फॅब्रिक हे सॉफ्ट असतं. याने काय होतं की तुमच्या बॉडीला एकदम अशा फेस टू फेस आणि चिकटून बसतात आणि त्यामुळे तुमची तब्येत ही जास्त दिसून येत नाही. या उलट जर तुम्ही कॉटनची साडी घेतली किंवा कॉटनची साडी चूज केली किंवा तुम्ही फुगीर अशा साड्या चूज केला तर त्याने तुमची ऑटोमॅटिकली तब्येत ही जास्त दिसून येते. त्यानंतर टिप नंबर 2, साडीची बॉर्डर. उंची जर कमी असेल आणि तुम्ही जर हेवी वेटच्या असाल, या साड्या या खूप जाड बॉर्डरच्या आहेत किंवा ज्या ब्रॉड बॉर्डरच्या साड्या आहेत ह्या साड्या तुम्ही शक्यतो अवॉइड करा. कारण आपण काय करतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघतो तेव्हा आपण त्याला टॉप टू बॉटम बघत असतो आणि त्यामुळे त्याची फ्रेम तशी तयार होते. तर तुम्ही जाड बॉर्डरच्या साड्या निवडल्या तर तुमची फ्रेम त्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही. त्यामध्ये तुमची फ्रेम ही कट होईल आणि ऑटोमॅटिकली तुमची तब्येत ही जास्त दिसून येईल. या उलट तुम्ही काय करा की ज्या साड्यांची बॉर्डर ही खूप छोटी असेल किंवा तुम्ही बॉर्डरलेस साड्या ही यूज करू शकता. मध्ये तुम्ही उंच आणि बारीक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंतर तिसरी टिप आहे साडीचा रंग. यस, जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही काय करा की डार्क कलरच्या साड्या चूज करा. म्हणजेच डार्क कलरच्या म्हणजे कशा, ब्ल्यू कलरच्या, रेड कलरच्या, असे जे डार्क कलर असतील त्या कलरच्या साड्या या तुम्ही चूज करा. त्याने काय होईल की तुमची फ्रेम ही टॉप टू बॉटम एक सारखी दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली बारीक दिसायला मदत होईल. त्यानंतर टिप नंबर 4, साडीची प्रिंट. यस, जेव्हा तुमची उंची कमी असेल आणि तुमचं वेट हे जास्त असेल तर मोठ्या प्रिंटच्या साड्यांमध्ये काय होतं की तुमची तब्येत ही जास्त दिसते. म्हणजे तुमचं शरीर हे भरल्यासारखं दिसतं आणि त्यामुळे तुमची तब्येत जास्त आहे असं इल्युजन क्रिएट होतं. त्यामुळे साड्या निवडताना बारीक प्रिंटवाल्या किंवा प्लेन साड्या तुम्ही निवडा. त्यानंतर टिप नंबर 5, साडीचा ब्लाउज. यस, साडीचा ओव्हरऑल लुक हा साडीच्या ब्लाउज वरच डिपेंड असतो. तुमची उंची कमी असेल आणि तुमची तब्येत जास्त असेल तर शक्यतो तुम्ही बोट नेक किंवा कॉलर नेकचे ज्या डिझाईन असतात ते अवॉइड करा. त्याने काय होतं की तुमची उंची ही कमी असते आणि त्यामुळे तुमच्या मानेचा भाग ही कमी असतो. आणि जर तुम्ही त्यासोबत जर तुम्ही बोट नेकची डिझाईन ही ब्लाउज मध्ये चूज केली किंवा स्टिच केली तर त्याने काय होतं की तुमची मान ही अजूनच कमी दिसते आणि त्यामुळे तुम्ही बुटक्या दिसता. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर ब्लाउज स्टिच करून घेत असाल तर तुम्ही ब्लाउजचे नेक हे पसरट घ्या. टिप नंबर 6, ब्लाउजच्या स्लीव्ज. यस, आता जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुम्ही हेवी वेटच्या असतात तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तेव्हा तुम्ही तुमचा ब्लाउज स्टिच करताना स्लीवलेस किंवा हाफ स्लीव्ज अजिबात शिवायच्या नाही. होतं की तुमची उंची कमी आहे आणि ऑटोमॅटिकली तुमच्या हाताची उंची ही कमीच असणार आणि जर तुम्ही हाफ स्लीव्ज ह्या वेअर केला तर त्याने काय होतं की तुमचा हाताचा जो फॅट असतो तो जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळे तुमची तब्येत ही जास्त दिसून येते. या उलट जर तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या 3/4 जर स्टिच करून घेतल्या तर त्यामध्ये तुमची तब्येत ही कमी दिसते. तर त्यासोबतच तुम्ही फुल स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता. नंतर टिप नंबर 7, हेअरस्टाईल.
यस, जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुमची तब्येत ही जास्त असते, ते फंक्शन साठी तुम्हाला जर बन हेअरस्टाईल करायची असेल तर अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही करा की त्यामध्ये तुम्ही उंच दिसाल. म्हणजेच कशी, जर तुम्ही बन हेअरस्टाईल करत असाल तर तुम्ही मिड बन किंवा लो बन अजिबात करू नका. तुम्हाला जर हेअरस्टाईलच करायची असेल तर तुम्ही हाय बनची हेअरस्टाईल करा. त्याने काय होईल की तुम्ही उंच दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर टिप नंबर 8, साडी ड्रॅपिंग. यस, जर तुमची उंची ही कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल, तुम्ही मिड वेस्ट आणि लो वेस्टला साडी अजिबात वेअर करू नका. आता याचं कारण मी सांगते. जेव्हा तुम्ही मिड वेस्टला साडी ही वेअर करता तेव्हा काय होतं की तुमच्या पोटाच्या भागाचे 2 प्रपोर्शन होतात आणि त्यामुळे तुमचा तो भाग हा जास्त दिसून येतो. तर जेव्हा तुम्ही लो वेस्ट साडी जेव्हा वेअर करता तेव्हा काय होतं की तुमच्या पोटाचा भाग हा जास्त प्रमाणात व्हिजिबल होतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामध्ये तुम्ही अजूनच जाड दिसतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा की जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल तेव्हा तुम्ही हाय वेस्टला साडी वेअर करा. नंबर 9, ज्वेलरी. उलट बारीक आणि लांब असे कानातले आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल झाले आहेत, ते तुम्ही चूज करा. त्याने काय होतं की तुमच्या फेस मध्ये एक एलोंगेशन ऍड होतं आणि ऑटोमॅटिकली तुमचा फेस हा उंच दिसतो. आता मी तुम्हाला सांगते तुम्ही गळ्यामध्ये कशी ज्वेलरी वेअर करायची. तर तुम्ही गळ्यामध्ये तुम्ही जर चोकर वेअर करत असाल तर तो चोकर तुम्ही अजिबात वेअर करू नका. आता याचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुमची उंची ही कमी असते तेव्हा तुमच्या मानेची उंची ही कमीच असते आणि त्यामुळे तुम्ही जर चोकर वेअर केला तर तुमच्या मानेची उंची ही अजून कमी दिसते. त्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली बुटक्या दिसता. काय करा की कुंदन मध्ये आजकाल मार्केटमध्ये छान अशी लेअरची ज्वेलरी येते, ती तुम्ही वेअर करा. लेअरची ज्वेलरी जर तुम्ही वेअर केली तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच उंच दिसण्यासाठी मदत होईल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.